नमस्कार मंडळी, योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळामधून अगदी सहज सोप्या पद्धतीने ओलं खोबरं सेपरेट करण्याची नवीन पद्धत पाहणार आहोत। श्रावण महिना म्हटलं की बऱ्याचशा या सणांसाठी ओलं खोबरं आपल्याला हवं असतं। त्याचबरोबर नारळी पौर्णिमाही जवळ येते आहे। त्यासाठी प्रत्येक घरात बनवली जाणारी नारळाची बर्फी यासाठी आपल्याला नारळ हवा असतो आणि या नारळामधून ओलं खोबरं सेपरेट करणं म्हणजे सगळ्यात मोठं आणि अवघड काम असतं। आत्तापर्यंत गॅसवरती भाजून किंवा फ्रीझरमध्ये ठेवून हा ओला नारळ सेपरेट करण्याची पद्धत आपण पाहिली आहे, परंतु यापैकी कुठलीही पद्धत न वापरता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे खोबरं कसं सेपरेट करायचं ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे अगदी फ्रेश असा नारळ मी घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे, कारण आपण तांबे पितळेची भांडी घरीच मिश्रण बनवून अगदी चकाचक हात काळी न करता कशी स्वच्छ करायची याचा व्हिडिओ टाकला होता। त्याला तुम्ही अगदी भरभरून असं प्रेम दिलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा अगदी भरभरून असं प्रेम द्या। चला तर मग लगेच सुरुवात करूया। इथे आपण आता नारळ सोलून घेतलेला आहे। नारळ आपल्याला एखाद्या खलबत्त्याच्या सहाय्याने किंवा जड वस्तूने बरोबर मधोमध असा मारायचा आहे, त्यामुळे बरोबर याचे दोन भाग होतील। बत्ता मारताना बरोबर मध्यभागी मारायचा आणि गोल गोल फिरवत घेऊन जायचा, म्हणजे बरोबर याचे दोन भाग होतात। नारळ फोडून घेतला आणि त्याचं पाणी एका भांड्यामध्ये काढून घेतलं। नारळ फोडणं तर खूप सोपं आहे, पण त्याचं कवच काढणं खूप अवघड असतं। नारळाच्या आहे तशा वाट्या निघाल्या तर आवरण काढायला सुद्धा अगदी सोपं जातं। मोदकाच्या सारणासाठी किंवा खोबऱ्याच्या बर्फीसाठी आपल्याला ते काळं आवरण नको असतं, तर अगदी 5 मिनिटात हे काम सुद्धा सोपं होणार आहे तशा वाट्या आपल्याला मिळणार आहेत। तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। एकापेक्षा जास्त नारळाचं कवच काढायचं असेल तर इथे मोठा कुकर लागेल। आता यामध्ये या पद्धतीचा एखादा स्टँड ठेवायचा आहे। या स्टँडवरती या पद्धतीने नारळाचे जे दोन भाग आहेत ते ठेवायचे आहेत। कुकर जर अगदीच लहान असेल तर ही प्रोसेस आपण कढईमध्ये सुद्धा करू शकतो, पण कढईमध्ये 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागेल। आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे ठेवायचं आहे। हा कुकर आता आपण गॅसवर ठेवलेला आहे। कुकरमधून ज्यावेळी वाफ बाहेर पडायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला शिट्टीचा हलकासा आवाज यायला सुरुवात होते, पण शिट्टी पूर्णपणे होत नाही। ज्यावेळी आपल्याला समजतं की आता शिट्टी होणार आहे त्यावेळी लगेचच गॅस बंद करायचा। तर कुकरला शिट्टी करून घ्यायची नाहीये, फक्त शिट्टीचा आवाज यायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा। लगेच याचा झाकण न काढता 10 मिनिट कुकर असाच ठेवून द्यायचा आहे, म्हणजे जी तयार झालेली वाफ आहे त्यामुळे कवच खोबऱ्यापासून थोडंसं वेगळं होतं आणि ते काढायला सुद्धा सोपं जातं। 10 ते 12 मिनिटांनंतर याचं झाकण मी काढलेलं आहे। एकही शिट्टी इथे करून घेतलेली नाहीये, फक्त खोबऱ्याला वाफ दिलेली आहे, त्यामुळे खोबऱ्याची चव सुद्धा बदलत नाही आणि यापासून कुठलाही पदार्थ केला तरी त्याची चव सुद्धा बदलत नाही। श्रावण महिन्यात आपण खूप गोडाधोडाचे पदार्थ बनवतो, त्यामध्ये नारळाचा समावेश असतो, तर खोबऱ्यापासून कवच काढायची ही पद्धत एकदा नक्की करून पहा। अगदी परफेक्ट ट्रिक आहे आणि आपली कामे सुद्धा सोपी होऊन जातील। आता खोबरं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाहीये, हलकंसं गरम असतानाच हे काढून घ्यायचं आहे। शक्यतो सुरीच्या साहाय्याने हे कवच काढून घ्यायचं। सुरी टोकदार असल्यामुळे अगदी आतपर्यंत जाते आणि आहे तशी वाटी बाहेर निघते। तिला खोबऱ्याच्या कडा अगोदर सेपरेट करून घ्यायच्या। कवचाला ही खोबऱ्याची वाटी चिकटलेली असते, आपण थोडीशी वाफ दिल्यामुळे त्याचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो आणि खोबरं काढण्याची प्रोसेस खूप सोपी होते। ही पद्धत न वापरता असं जर आपण याचं खोबरं काढायचा प्रयत्न केला तर 15 ते 20 मिनिट अशीच जातात, शिवाय खोबरं सुद्धा व्यवस्थित निघत नाही, कुठेतरी चिकटून राहतं किंवा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये निघतं। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटातच आहे तशी वाटी निघालेली आहे। अतिशय जबरदस्त ही ट्रिक आहे, एकदा नक्की करून पहा। याच पद्धतीने दुसऱ्या नारळाचं सुद्धा खोबरं काढून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटातच आहे तशी वाटी निघते, कुठेही चिकटून राहत नाही किंवा अगदी छोटे छोटे तुकडे सुद्धा होत नाहीत। तर दोन्ही वाट्या अगदी मस्त निघालेल्या आहेत, कुठेही चिकटलेल्या नाही किंवा तुटलेल्या नाहीत। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हलकंसं गरम असतानाच या वाट्या वेगळ्या करायच्या।
आता ह्या ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत त्याच्या मागच्या साईडचं जे आवरण आहे ते सुद्धा काढायला अगदी सोपं जातं। इथे नारळाच्या वाट्या मी धुवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पुसून घेतल्या तरीही चालेल। आता याला खवायचं नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। कोणतीही मशीन न वापरता नारळ कसा खवायचा आता आपण ते पाहूया। त्यासाठी एखाद्या पिलरच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने हे मागचं आवरण काढून घ्यायचं। जर धारदार पिलर असेल तर हे काम व्हायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी पातळ लेयर असतो त्यामुळे अगदी झटपट निघतो। मोदकाच्या सारणासाठी किंवा खोबऱ्याच्या बर्फीसाठी आपल्याला हा पांढरा शुभ्र नारळ पाहिजे असतो। या पद्धतीने आवरण काढून घेतल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र आपल्याला नारळ मिळतो। अगदी 2च मिनिटात याचं सगळं आवरण निघालेलं आहे। मस्त पांढरा शुभ्र अशा या खोबऱ्याच्या वाट्या दिसत आहेत। आता नारळाची पावडर किंवा डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं। थोडीशी याला वाफ दिल्यामुळे सुद्धा खोबरंसुद्धा अगदी मऊ झालेलं आहे, यामुळे हे कट करायला सुद्धा अगदी सोपं पडतं। तुम्हाला जर खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबरं हवं असेल तर याचे बारीक बारीक तुकडे करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। नारळ खवण्यासाठी आपण विळीचा किंवा कोणत्याही मशीनचा इथे वापर करणार नाही, तर त्यासाठी इथे खोबऱ्याचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही हे किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता, पण त्यापेक्षा मिक्सरमध्ये हे पटकन बारीक होतं। दोन्ही खोबऱ्याच्या वाट्याचे इथे मी पातळ असे काप केलेले आहे। आता थोडं थोडं खोबरं घालून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मिक्सरला याला पल्स मोडवरतीच फिरवून घ्यायचं आहे। फक्त 2च वेळा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा खोबऱ्याचा चव बनलेला आहे। अजिबात याला पाणी सुटलेलं नाही किंवा याची पेस्ट सुद्धा बनलेली नाही, अगदी सुटसुटीत मस्त असा पाहिजे तसा चव बनलेला आहे। हीच प्रोसेस जर एखाद्या मशीनने किंवा विळीच्या साहाय्याने करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो। मिक्सरला या पद्धतीने अगदी 2 ते 3 मिनिटातच हा नारळाचा चव मिळतो। तर या पद्धतीने उरलेलं सगळं नारळ मी बारीक करून घेते। खोबरं फक्त पल्स मोडवरतीच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जास्त वेळा फिरवायचं नाही। या सणासुदीच्या दिवसामध्ये एकापेक्षा जास्त नारळ तुम्ही या पद्धतीने तयार करून ठेवू शकता। इथे आपल्याला कोरडी कढई घ्यायची आहे, अजिबात ओली नसावी। मंद आचेवर अगदी तळापासून हलवत याचं सगळं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपण या नारळाच्या चवपासून नारळाची पावडर किंवा डेसिकेटेड कोकोनट बनवूया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढईमध्ये हा नारळाचा चव घातलेला आहे। आता हे परतत असताना अजिबात याला सोडून द्यायचं नाही किंवा गॅस कुठेही मोठा करायचा नाही। थोडा जास्त वेळ लागतो, पण हे सगळं अगदी व्यवस्थित जर केलं तर डेसिकेटेड कोकोनट अगदी चांगलं राहतं, त्याला अजिबात बुरशी लागत नाही। बाहेरून आपण जे डेसिकेटेड कोकोनट विकत आणतो त्या नारळाचं सगळं दूध काढलं जातं आणि आपल्याला फक्त उरलेला चोथा असतो ना, तो रोस्टरमध्ये रोस्ट करून ती पावडर आपल्याला दिली जाते। पण आज आपण असं अजिबात न करता त्यातलं दूध त्यातच ठेवून हे असं परतून घेणार आहोत। अगदी मंद आचेवर तळापासून हलवत साधारण 15 ते 20 मिनिट याला सगळं पाणी आटेपर्यंत आणि सुटसुटीत होईपर्यंत मस्त असं परतून घेणार आहोत। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, जर गॅस मोठा केला तर हे नारळ खालून करपू शकतं। 15 ते 20 मिनिट आपण याला छान असं हलवून घेतलेलं आहे। आता रंग हलकासा बदलतो आहे, अजिबात तळाला हे चिकटलेलं तुम्हाला दिसत नसेल, कारण आपण अजिबात इथे गॅस मोठा केलेला नाही। आज आपण अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने कोणतेही प्रिझर्वेटिव्स केमिकल न वापरता अगदी ओरिजिनल चवीचा डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर तयार केलेली आहे। थोडीशी थंड झाल्यानंतर आणखीन ही अशी सुटसुटीत होते आणि मोकळी होते आणि कडकसुद्धा होते। हा नारळाचा चव तुम्ही संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। फ्रीजच्या बाहेर साधारण महिनाभर आणि जास्त दिवस टिकवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता। सध्या नारळ स्वस्त आहे, नारळी पौर्णिमासुद्धा येत आहे। आता जर बनवून ठेवलं तर नारळी पौर्णिमा आणि बाप्पांच्या नैवेद्याच्या मोदकासाठी सुद्धा होईल। तर सणासुदीची ही पूर्वतयारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।